तर आता जो तुम्ही प्रिव्ह्यू बघितला त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मेसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर हे तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला इथे प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथे असेल बीटमार्क आणि शेकीफिट हे जे दोन प्रोजेक्ट आहेत हे दोन्ही तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे. त्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला नॉर्मली ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर तो काहीसा अशा प्रकारे दिसून येईल. त्यानंतर तुम्हाला आपल्या मॉडेलचे जे इमेजेस आहेत ते वन बाय वन इथे चेंज करायचे आहेत. त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या लेअरवर जायचं आहे, कलर अँड फिलवर जायचं आहे. इथे जे स्टारचं ऑप्शन आहे त्याच्यावर जायचं आहे, इमेज सिलेक्ट करायची आहे आणि ते प्लसवर जाऊन तुम्ही ही इमेज चेंज करून घेऊ शकता. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायची आहे. आणि आपल्या मॉडेलचे जे स्टार्टिंगचे जे 4 इमेजेस आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे वन बाय वन इथे ॲड करायचे आहेत. ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला 8.24 सेकंदावरती यायचं आहे. तिथे आल्याच्यानंतर प्लसवरती यायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर मॉडेलचा जो नेक्स्ट इमेज आहे तो नेक्स्ट इमेज तुम्हाला काहीसा अशा प्रकारे ते ॲड करायचं आहे. त्यानंतर तो नेक्स्टवर जायचं आहे. नेक्स्टवरती गेल्याच्यानंतर 4th नंबरच्या ऑप्शनचा यूज करून इमेजचा जो उरलेला पार्ट आहे तो तुम्हाला ट्रिम करायचा आहे. तर ही जी प्रोसेस आहे तुम्हाला अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायची आहे. आणि आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते सर्व इमेजेस बीटच्या अकॉर्डिंग इथे वन बाय वन ॲड करायचे आहेत. तर आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते इथे वन बाय वन ॲड झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला इथून नॉर्मली बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला शेकीफेकचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर तो काहीसा तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तर स्टार्टिंगला जी आपली फर्स्टवाली इमेज आहे त्याच्यावरचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या लेअरवर जायचं आहे, खाली इथे इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉटवर जायचं आहे आणि इथून तुम्हाला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. कॉपी केल्याच्यानंतर इथून बॅक घ्यायचं आणि जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर ज्या काही अशा प्रकारच्या सिंगल बीटच्या इमेजेस आहेत त्या ऑल सिंगल बीटच्या इमेजेसवर तुम्हाला आपला फर्स्टवाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या लेअरवर जायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आहे ती तुम्हाला वन बाय वन अशाच प्रकारे फॉलो करायची आणि आपल्या मॉडेलच्या ऑल ज्या सिंगल बीटच्या इमेजेस आहेत त्यांवर तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर ही जी आपली लास्ट इमेज आहे त्या लास्ट इमेजच्या लेअरवर जो इफेक्ट आहे तो देऊन झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला तुम्हाला रिओपन करायचा आहे. रिओपन केल्याच्यानंतर जो आपला सेकंड नंबरचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यासाठी सिम्पली परत तुम्हाला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. ते इमेजच्या लेअरवर जायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉटवर जायचं आहे, कॉपी इफेक्ट करायचं आहे. कॉपी केल्याच्यानंतर बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला इथे परत ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर ज्या ज्या काही अशा प्रकारच्या डबल बीट दिलेल्या ज्या इमेजेस आहेत त्या सर्व डबल बीट दिलेल्या इमेजेसच्या वरती तुम्हाला हा जो आपला सेकंडवाला इफेक्ट आहे तो तुम्हाला पेस्ट करायचा आहे. त्यासाठी परत तीच प्रोसेस फॉलो करायची आहे. लेअरवर जायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉटवर जायचं आहे आणि अशा प्रकारे इथून पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे तुम्हाला अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायची आणि आपल्या ऑल डबल बीटच्या इमेजेसवरती हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता की आपले ज्या डबल बीटच्या इमेजेस आहेत त्यांवरती ऑलमोस्ट हा इफेक्ट इथे पेस्ट करून झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे ते म्हणजे 8.24 सेकंदाच्या इमेजवरती. तिथे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे प्लसवर जायचं आहे. शेप्समध्ये आहेत. शेप्समध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे कशा प्रकारे रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगल ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला वर इथे 3 डॉटवरती जायचं आहे. 3 डॉटवरती गेल्याच्यानंतर या रेक्टँगल इथून फिल कंपोजिशन एरियामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे कलर अँड फिलवरती. तिथे गेल्याच्यानंतर ज्या प्रकारे अशा टाईपमध्ये जे 2 कलर जे तुम्हाला दिसत आहेत 3rd नंबरचं ऑप्शन त्याच्यावर तुम्हाला जायचं आहे. तिथे गेल्याच्यानंतर याच्या लाईन्स आहेत त्याला अशा प्रकारे ते परफेक्टली ॲडजस्ट करून घ्यायचे. परफेक्टली ॲडजस्ट केल्याच्यानंतर ब्लॅक कलरवरती इथे क्लिक करायचं आहे. त्याला तुम्हाला अशा प्रकारे पूर्णपणे अशा प्रकारे इथून रिमूव्ह करून घ्यायचे. त्यानंतर इथे व्हाईट जो कलर आहे त्याच्या ठिकाणी तुम्ही कोणताही ऑदर दुसरा कलर इथे ॲड करून घेऊ शकतात किंवा मी ते अशा टाईपमध्ये व्हाईट, ब्लॅक किंवा अशा टाईपची जी शॅडो पीएनजी तुम्ही इथे क्रिएट करू शकतात. तर ही शॅडो पीएनजी इथे क्रिएट झाली तुम्हाला एंडिंगला यायचं आहे. त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. सेकंड नंबरच्या ऑप्शनचा यूज करून त्या शॅडो पीएनजीला तुम्हाला अशा प्रकारे इथे एंडिंगपर्यंत घ्यायचं आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे आणि या शॅडो पीएनजीला अशा प्रकारे परफेक्टली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता की आपला जो व्हिडिओ आहे तो एकदम परफेक्टली इथे रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला शेअरवर जायचं आहे, खाली एक्सपोर्टवरती जायचं आहे आणि याला तुम्हाला इथून सिम्पली एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.